मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन एक्स्ट्रा डीप कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे. गल्ली रिझन मध्ये एक खेळाडू आहे. मिडच्या दिशेने खेळाडू देखील आहे. ऑन साईडला देखील एक खेळाडू तैनात करण्यात आला आहे. स्कूल लेगच्या दिशेने एक आपण पाहतोय असं क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलंय. क्षेत्ररक्षण सजवलं जात असताना 30 सर्कलच्या आतमध्ये आपण खेळाडू पाहताय. स्पीडअप करायचं आहे, लक्षात घ्या. निशाण्याचा पुढील चेंडू पाहायला मिळेल मंगेशसाठी. यावेळेस पण आमच्या गोव्यात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा बलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्वरमारा आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नक्कीच आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं स्कोर कार्ड आपल्याला. यस मैदानाच्या आतमध्ये, परंतु 13 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु नक्कीच अनबोल पाहायला मिळालाय. फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्काक्रमक बसतोय. अर्थातच पाहायला गेले तर दुसरा संघर्ष बेराली संघाला 13 या धावसंख्येवरती. त्यांच्या जागासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय साकीनवरती. महेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आल्या आल्या महेशने दाखवलं वन बॉल सीमा पार. चमकार सर नितीन कडून आपण पाहतोय 4 धावांचा इशारा आलाय. यावेळेस नक्कीच आडवा बॅटने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत मंजूर झालेत. एक सिंगल घेतली जाते आणि एका धावेने धबलकावरती धावसंख्या पाहतो आपण 18 धावा 18 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धबलकावरती लागल्यात. यावेळेस नक्कीच आपण पुढला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. यावेळेस स्पेअर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हा मात्र नक्कीच हा रात्रभर चॅटिंगचा परिणाम आहे, म्हणून ही चॅटिंग केलेलीचा परिणाम आहे. बघा कसे हास्यस्मित मस्त आहेत, म्हणून बाबा एकतरी टप्पा ठेवून नक्कीच.
यावेळेस का फटका पाहायला मिळालाय, टिपिकल फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा, सुरेख फटका पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका आपण पाहतोय, फ्रंट फुटला गेले, जागा बनवलेत अंच्या दिशेने, चांगला फटका आहे. लांब सर्कल करत अर्थातच चेंडू थांबणार नाही. अपील फास्ट 4 धावांसाठी. या षटकामध्ये जर पाहिलं तर 5 चेंडू वाईट टाकले जात आहेत निशांत यांच्या माध्यमातून आणि 15 धावा आतापर्यंत खर्च करतायत. हो काय फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, फटका जखाली आणि यावेळेस काय झेल पाहायला मिळतोय. मात्र शेवटच्या चेंडूवरती कमबॅक केलंय निशांत याने, विकेट मिळवून दिले आपल्या संघाला आणि चांगला झेल आपण पाहायला मिळालाय. ज्ञानेश यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल आपण पाहतोय आणि त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वतः कर्णधार अर्थातच अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पंचवीस या आकड्यावरती बसलाय, तिसरा धक्का आणि त्यांची जागासाठी नवीन बॅटर अर्थातच स्वतः कर्णधार अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. चला जास्त टीम मीटिंग करू नका, स्पीडअप घ्या, अजून पुढे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे, स्पीडअप करा. अमोल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळेस काय चेंडू पाहायला मिळालाय, चेंडू जागेवरूनच वळवलाय, अर्थातच डॉट बॉल पाहतोय. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय, यावेळेस नक्कीच आपण पाहतोय ऑफ आणि लेग कटर टाकण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे, फिरवण्याची क्षमता आहे चेंडू आणि ते सिद्ध करतायत. 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालाय. अमोल यावेळेस फटका फसलाय, फटक्याच्या खाली शेस्तेकर आहेत आणि यावेळेस का पाहायला मिळतोय, हे प्रभु हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, हे क्या हुआ कैसे हुआ, मेरा तो गमचा ही भूल गया. नक्कीच अर्थातच झेल सोडला जातोय. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. एका झेलचा परिणाम आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पंच आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अमोल यांची जर पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आणि आमचे मित्र पुढे चेंडू पाहायला मिळेल, आपण पाहतोय स्वीकारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडू चाललाय डॉट बॉल. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धावा थांबवल्या जातात या षटकामध्ये तब्बल आपण पाहायला गेलं तर. अमोल यांची इन ऍक्शन जर पाहिलं तर बुमरा बघा टनटना टन नक्कीच आपण पाहतोय. नंद कार्पनमध्ये चेंडू राबवताना पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे तेच घेतली जाते जरूर आपण पाहतोय. यावेळेस मात्र सिंगल मध्ये डबल कन्वर्ट केली जाते.
इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही आहे. आणि आता मात्र स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आहे 29 धावा धाबलकावरती लागल्या. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती आपण पाहतोय. आता मात्र येणारे षटक असेल निर्णायक षटक. 3 षटक अखेर 29 धावा धाबलकावरती लागल्यात. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय विकेश आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय आणि त्या चांगल्या फटक्यावरती चांगला झेल आपण पाहायला गेलं. सन्माननीय प्रदेशजी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे आहे. नक्कीच आपण पाहतोय 29 या आकड्यावरती बसलाय. मात्र या असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय राहुलजी आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. हो 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 यावेळेस मात्र काय फटका पाहायला मिळतो. फटका फसला फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस काय पाहायला मिळते खोली न झोली झोली खोलते. नक्कीच आपण पाहतोय मात्र जायाला मासा अडकला नाहीये. झेल सोडला जातोय आणि त्या झेलवरती जर पाहिलं तर जीवदान देखील मिळते बॅटिंग करत असताना टीमला. नो बॉलचा इशारा येतोय. पॉवर प्ले 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर खेळाडू आता तर पाहतोय आपण यावेळेस वेळ जरूर केला जातोय. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू रंद कार्पेटमध्ये दंदन करत सीमा पार 4 धावांसाठी. चेंडू पाहायला मिळेल त्यावेळेस नक्कीच काय फटका पाहायला मिळतोय. राहुल यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि ते सिद्ध करून दाखवत असताना अनुभव त्यांच्याकडे देखील खूप काय. त्यांनी देखील खूप वर्ष क्रिकेट खेळलंय. या पंचक्रोशीमध्ये त्यांचं देखील नाव राहिलंय. आणि पुढील चेंडू पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. विकेश यांचा चांगला चेंडू आपण पाहतोय. विकेश यांचा चांगले चेंडू पाहायला मिळाला. ट्रॅव्हल झाल्याच्या नंतर चेंडू नक्कीच आपण पाहतोय वळवला जातोय आणि डॉट बॉल आपण पाहायला गेले तर विकेश यांचा आपण पाहतोय. या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालंय विकेश यांचं. बॅटने खेळ फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल घेतली जाते. एका धावेने धाबलकावरती धावसंख्या लागली. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत.
यावेळी श्रीखंडाचा प्रयत्न परंतु चांगलं पाहायला मिळते हे सर्व चूक करत नाही आहेत पाहायला मिळतोय आणि विकेटचं देखील पतंग होते 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघर्ष बेलारी संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती 40 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल श्री आकारदेव क्रिकेट संघ निगुडवाडी वर्सेस श्री रामेश्वर क्लब तमाई तर दोन्ही संघांच्या खेळ आपल्याला कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना श्री आकारदेव क्रिकेट संघ निगुडवाडी श्री रामेश्वर तामनाळे संघाचे संघनायक लगेचच यायचा आहे त्वरित या आपण टॉचसाठी या यानंतर होणारा सामना आपलाच आहे परंतु जाऊया चालू असलेल्या मॅचकडे संघर्ष केला जातोय रणनीती आखली जाते आणि त्या रणनीतीला जुगारून आता मात्र कोणता संघ या लढतीमध्ये बाजी मार हे देखील पाहणे गरजेचे असतील येणारे 24 चेंडू असतील स्कोरबोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला अर्थातच 40 धावा करायच्या आहेत चला स्पीडअप करायचं आहे येणारे 24 चेंडू स्कोरबोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला 40 धावा
जाऊया आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावांनी खातं ओपन केलं जातंय. महेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग वरती पाहतोय आपण अद्वैत. नॉन स्ट्रायकिंग वरती विशाल. पुन्हा एकदा सोमवार पंच आमच्याकडे जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा अवांतर धाव. स्कोर बोर्ड वरती 2 धावा. यावेळेस फटका फसलाय 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू. परंतु काय पाहायला मिळते, तू मेम्या मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि झेल देखील सोडला जातोय आणि त्या झेलचा पुरेपूर फायदा मिळतोय. अर्थातच बाटर्सला अर्थातच गोलंदाजी करतायत. जर पाहिलं तर 45 अर्थातच 45 वय आहे त्यांचं. परंतु क्रिकेटवरची आवड, क्रिकेटवरची जिद्द, क्रिकेटवरची मेहनत आणि क्रिकेटवरची अनुभव हे सिद्ध करतायत गोलंदाजी करत असताना. अर्थातच महेश. परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय पुन्हा एकदा. यांनी देखील या पंचक्रोशीमध्ये खूप काळ वेळ यांनी देखील क्रिकेट खेळलं जात आहे. यावेळेस का पाहायला मिळते पुन्हा एकदा फटका फसलाय. 2 खेळाडूंमध्ये तुरस नॉन मस्तांमध्ये चेंडू कलेक्ट करतील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे बिनबाद 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू झालेत. आतापर्यंत 7 धावा खर्च करतात आणि त्यांच्या जर्सीवरती देखील 7 धावा आपला 7 आकडा आहे. अर्थातच जर 7 आकडा म्हटलं तर MS धोनीची आठवण करून देणारा आकडा आहे. परंतु यावेळेस मात्र काय पाहायला मिळते, यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. पुन्हा एकदा झेल होईल का आणि यावेळेस मात्र कमबॅक केलंय. येस, आता मात्र श्वास नक्कीच पाहतोय. अर्थातच कमबॅक करत असताना पहिला धक्का बसतोय अद्वैत यांच्या स्वरूपात 7 या धावसंख्येवरती आणि त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्षात घ्यायचंय आकारदेव क्रिकेट संघ निगोडवाडी संघाचे सर्व खेळाडू आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. जिकडे कुठे असाल तिकडून लगेचच या. यावेळेस का फटका पाहायला मिळालाय. हो यावेळेस का पाहायला मिळतोय, चकवा दिला जातोय. क्षेत्ररक्षक धुंदळ झाले आहेत आणि चकवा देत बाउंड्री लाईन कडे 4 धावांसाठी बंधन करत 4 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस फेक करण्याचा प्रयत्न जाग्यावरूनच परंतु असफल राहिले आहेत. डॉट बॉल आपण पाहतोय.
आतापर्यंत जर पाहिले तर स्कोर बोर्ड वरती 11 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बेलारी कदमवाडी 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस आपल्याला चेंडू पाहतो मी तो ऑन साइडला अंतर कापलं जातं दंडन करत बाउंड्री लाईनकडे 4 धावांसाठी. पंधरा धावा धबलकावरती लागल्यात. पंधरा धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय महेश यांचं मागणी षटक आपण पाहायला गेले तर 15 धावा खर्च केल्यात. परंतु आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी कृपया लक्षात घ्यायचं आहे आपण जे बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक वर्ग खेळत आहेत कृपया खेळू नका प्लीज. सामन्याला अडथळा होईल याचं लक्षात घ्यायचं आहे. चालू मॅच मध्ये आपले बॉल जात आहेत. मंगेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. दुसरे षटक हाताळण्यासाठी मंगेशला पाचारण केलं जाते. मंगेश यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. यावेळेस फुटला गेले पॉइंटच्या दिशेने कट केला चेंडू आपण पाहतोय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जाईल का? तू मेमे झाली आहे परंतु नाहीये. सिंगल घेतली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 16 या आकड्यावरती धावसंख्या लागली. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 धावफलकावरती धावसंख्या लागली आपण पाहतोय. मंगेश यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल. निशांसाठी आपण पाहतोय सेकंडवरती निशांत आपल्याला पाहायला मिळते. 9 सेकंडवरती विशाल निशांत विशाल असं समीकरण. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलाय. चकवा दिलाय. आता मात्र मंगेश याने डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एकाला धावा वाचवणं गरजेचं आहे तर दुसऱ्याला धावा करायचे आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना तयार राहायचा आहे. लक्षात घ्या दोन्ही टीमला पुकार असेल. यजमान टीम आपण तयार राहायचं आहे. यावेळेस पुढचा दरवाजा उघडा ठेवला. मागच्या बाजून चोरी झाली. बॉल ढेंगाच्या फटीतून ब्लॉक खोल दांडी दांडी गोल विकेटचा पतंग बॅक टू द पवेलियन तू चल मी आया. समीकरण पाहतोय. अर्थातच त्यांची जागांसाठी नवीन बॅटर पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणारे चेंडू असतील 15 आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 24 धावा समीकरण पाहतोय. येणारे 15 चेंडू आणि 24 धावा करायचे आहेत. त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आपण पाहतोय. विकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस नक्कीच शेसॉफ गल्ली पाहायला मिळतोय. उसळी घेतले चेंडूने पंच आमचे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. यावेळेस मात्र काय कमबॅक पाहायला मिळते. आडवा बॅटने खेळला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस झेल सोडला जातोय.
हा झेल पकडला असता तर अजूनही मॅचला मजा आली असती, परंतु कमबॅक केलंय. आणि का पाहायला मिळते या षटकामध्ये कमबॅक केलंय. यांचं देखील जर पाहिलं तर 40+ अर्थातच चांगली गोलंदाजी करतायत. अनुभव खूप आहे त्यांच्याकडे आणि अनुभव पणाला लावत असताना सिद्ध करून दाखवतायत. यावेळेस फ्रंटफुटला गेले पुन्हा एकदा झेल. आता मात्र यस नक्कीच कमबॅक केलं जातंय. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन समीकरण आपण पाहतोय. आता मात्र कमबॅक केलं जातंय. येस काय गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे असतील 14 चेंडू आणि स्कोर बरोबर 13 करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 22 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे. अठरा धाबा धाबकावरती लागल्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आता मात्र येणारे चेंडू असतील जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय 13 चेंडू येणारे असतील. स्कोर बरोबर 13 करायचे असतील. 22 धाबा येणारे 13 चेंडू 22 धावा करायचे असतील. बॅटिंग करताना टीमला अर्थातच आपण पाहतोय बेलारी कदमवाडी संघाला. परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक संपतंय. षटका अखेर स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागले 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 12 आणि 22 धावांचं समीकरण. येणारे 12 चेंडू 22 धावा करायच्या आहेत बॅटिंग करत असताना टीमला. आता मात्र स्वतः कर्णधार अर्थातच अमित यांच्या चेंडू अति सोपवला. या षटकावरती या मॅचचा लेखाजोखा निर्धारित आहे. या षटकामध्ये जर 2-3 विकेट आल्या तर मॅच ऑन होऊ शकते आणि जर या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर मॅच नक्कीच होऊ शकते. येणारे 12 चेंडू स्कोर बरोबर ते रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला अर्थातच 22 धावांचं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमित स्वतः कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. विश्वास दाखवला अमित वरती. तो विश्वास पुरेपूर सिद्ध करणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हा प्रकल्प बॉल फुल केला जातो. नाना स्थानमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. दूरवरून आले क्षेत्ररक्षक. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धाबाची संधी. ओहो यावेळेस मात्र काय पाहायला मिळते 3 धावा चोट्या 3 धावा घेण्यात यश मिळालंय. बघा सिंगल डबलला तितकंच महत्व आहे, परंतु आता सोशल मीडियावरती एक 6 टाकली रेस, परंतु दुहेरी आणि सिंगल डबलला तितकंच महत्व आहे. परंतु जर पाहिलं तर 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. या 3 धावेने स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. फ्रंटफुटला गेले, जागा बनवलं, पॉइंटच्या डोक्यावरून काय फटका खेळला जातोय 6 धावांसाठी. ओहो क्लास मग काय फटका आडवा बाटणे कुठला गेले, जागा बनवली आणि त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतो डीप कव्हरच्या दिशेने 6 धावा. काय फटका पाहतो आपण.
तरी चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय मी त्यांचा यावेळेस काय फटकाय अक्षरशः मैदानाला आग लावत पेटवून टाकणारा बंद कार्पेट मध्ये आउटफील्ड फास्ट चेंडू थांबला नाहीये सीमा पार 4 धावांसाठी काय सुरेख लाजबाब आपण पाहायला टिपिकल फटका आपण पाहतोय क्लास फटका आपण पाहायला मिळाला अक्षरशः आपण पाहायला गेलं तर आग ओकणारा फटका आपण पाहिलाय स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 31 धावा यावेळेस देखील चेंडू आहे पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाहीये नक्कीच आपण पाहतोय लॉन कार्पेट मध्ये दंदन दंदन करत सीमा बार चौकार स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 35 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे मी मगाशीच उल्लेख केला या षटकामध्ये जर धावा आल्या तर नक्कीच मॅच ऑन होऊ शकते आणि तेच झालंय काय बॅटिंग पाहायला मिळते ज्ञानेश यांच्या स्वरूपात मात्र ऑन साईडला खोदून काढलाय फटका वन डाऊन सीमा पार चेंडू चाललाय दंदन करत 4 धावांसाठी काय यावेळेस फटका पाहायला मिळाला आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे ज्ञानेश काय बॅटिंग पाहायला मिळते अप्रतिम लाजबाब सुरेख आपल्याला पाहायला मिळते आग ओखणारी बॅटिंग या षटकामध्ये ज्ञानेश यांच्या स्वरूपात यावेळेस बळकुलचा चेंडू आहे परंतु एक सिंगल घेतली जाईल येस घेतली जाते आणि सामना विजय ठरलाय या सिंगलने बेलाडी कदमवाडी संघ अभिनंदन आले संघाला हार्डलक यानंतर होणारा सामना पाहायला मिळतो आपण श्री आकारदेव क्रिकेट संघ निगडवाडी श्री रामेश्वर तन्माळ संघ आपलं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि आता झालेला सामन्यावरचा